पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीवरील येवलूस ते पोर्ले दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पुनर्बांधणीचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 6,94,00,000 रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे। बी न्यूजनं बंधाऱ्याच्या पडझडीबद्दल सातत्यानं आवाज उठवला होता। येवलूस ते पोर्ले दरम्यानच्या कासारी नदीवर 1955 मध्ये कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आलाय। या बंधाऱ्याला 69 वर्ष झाली आहेत। बंधाऱ्याचं दगडी बांधकाम कमकुवत झालंय, ठिकठिकाणी पडझड झाली आहे। पाणी गळतीमुळे उन्हाळ्यात नदीपात्र कोरडं पडतंय। परिणामी येवलूस, पोर्ले, माझगाव, पडळ, सातार्डे, खोतवाडी, देवठाणे, शिंदेवाडी, माळवाडी, उतरे, पिंपळे, अळवे, वाघवे आणि गोलिवडे या 14 गावातील सुमारे 1,303 हेक्टर क्षेत्रातील सिंचनावर परिणाम होतो। त्याशिवाय या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो। या समस्येबद्दल बी न्यूजनं सातत्यानं वृत्त प्रसारित करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधलं। त्यानंतर आमदार विनय कोरे आणि आमदार चंद्रदीप नरके यांनी शासनाकडे पाठपुरावा केला। अखेर जलसंपदा विभागानं विशेष दुरुस्ती अंतर्गत 6,93,92,557 रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे। नवीन बंधारा उभारल्यानंतर 14 गावातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे।